कारण वृश्चिक राशीचे लोक पेशन्स ठेवू शकतात आणि लॉंग टर्म विजन ठेवू शकतात, आणि हे दोन गुण स्टॉक मार्केटमध्ये करोडपती बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही इम्पल्सिव्ह निर्णय घेऊ नका, कारण तुमच्यात कधी कधी एक्स्ट्रीम इमोशन्स येतात आणि त्यामुळे चुकीचे फायनान्शियल डिसिजन होऊ शकतात. म्हणून डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे वृश्चिक राशीसाठी. आता आपण थोडं डीपर जाऊन पाहू की करोडपती बनण्यासाठी फक्त कमवणे पुरेसे नाही, तर सेविंग, इन्व्हेस्टिंग आणि वेल्थ प्रोटेक्शन हे 3 पिलर खूप महत्वाचे आहे. आणि वृश्चिक राशीसाठी सर्वात मोठा नियम म्हणजे तुमचा पैसा सिक्रेट ठेवा, कारण तुमचा सक्सेस जितका प्रायव्हेट असेल तितकाच तो स्टेबल आणि लॉंग लास्टिंग असेल. तुमची फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येकाला सांगू नका बरं का, कारण अननेसेसरी जेलसी आणि निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ग्रोथला अडथळा आणू शकते फ्युचरमध्ये. दुसरा नियम म्हणजे कंपाऊंडिंग पॉवर. कंपाऊंडिंग पॉवर वापरा, म्हणजेच SIP, म्युच्युअल फंड्स आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्समध्ये पेशन्स ठेवा, कारण वृश्चिक राशीमध्ये पेशन्सचा गुण आहे आणि जर तुम्ही तो योग्य वापरला तर छोटा पैसा मोठ्या संपत्तीत बदलू शकतो. आणि तिसरा नियम म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे एकाच ठिकाणी सगळा पैसा न गुंतवता वेगवेगळ्या असेट्समध्ये डिवाइड करा, जसे की प्रॉपर्टी, गोल्ड आणि इक्विटी, कारण रिस्क मॅनेजमेंट हीच वेल्थ प्रोटेक्शनची की आहे. आता आपण त्या चुका पाहूया ज्या वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक यशापासून दूर ठेवतात. त्यात सर्वात मोठी चूक म्हणजे इमोशनल डिसिजन मेकिंग, कारण तुम्ही खूप इमोशनल असता आणि कोणापाशी पर्सनल कनेक्शन झाला की तुम्ही बिझनेसमध्येही ट्रस्ट ठेवता. पण बिझनेस आणि इमोशन्स वेगळे ठेवणे खूप आवश्यक आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. दुसरी चूक म्हणजे रिवेंज मेंटॅलिटी, कारण कोणी तुमचं नुकसान